ट्रेनिंग झालं, IPS म्हणून रुजू झालात. पण मग त्याच्यानंतर असं काय घडलं आयुष्यात की हा जेलचा प्रवास 14 महिन्यांसाठी तुमचा झाला? त्याबद्दल मला ऐकून घ्यायचं. असं झालं की 2010 साली मी IPS मधून कॉर्पोरेटमध्ये जॉईन झालो आणि त्याला कारण माझी वैद्यकीय कारणं होती. कारण माझ्या कमरेचं हाड मोडलं होतं. त्याच्यानंतर मला TB डिटेक्ट झाला होता आणि या सगळ्या प्रकरणातून मी एक धडा घेतला की फिटनेस जो मला अपेक्षित आहे स्वतःला आणि जो सेवेला अपेक्षित तो माझ्याकडे नाही. ठीक आहे, कॉर्पोरेटमध्ये माझं छान चाललं होतं. मी जवळजवळ 12 वर्ष 3 वेगवेगळ्या बिग फोरमध्ये काम केलं. 2018 साली मी KPMG नावाच्या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम करत होतो. त्यावेळी त्या दरम्यान सुद्धा मी जरी कॉर्पोरेटमध्ये काम करतोय, कॉर्पोरेटचा जॉब करतोय, तरी देखील मी नॅशनल पोलीस अकॅडमीला गेस्ट फॅकल्टी म्हणून काम करत होतो. दर 2-2.5 महिन्यांनी मी NPला शिकवायला जायचो. मी अनेक राज्यातल्या पोलिसांना ट्रेनिंग दिली. अनेकदा मला इन्व्हेस्टिगेशनसाठी सपोर्टसाठी बोलवलंय. मी काही महत्त्वाच्या सेन्सिटिव्ह तपासावर काम पण केलं एजन्सीजवर.